हाय गुड मॉर्निंग. तर कशा आहात सगळे? आज इतकी जाम थंडी होती, पण सकाळी मला पाणी आलं होतं त्यामुळे मला लवकरच उठावं लागलं. पाणी वगैरे भरून झाल्यानंतर छानपैकी जेवण वगैरे बनवलं, नाश्ता वगैरे केला आणि अक्षरशः मी परत जाऊन झोपले होते. मग मला डायरेक्ट 10 वाजता जाग आली. उठल्यानंतर मग छानपैकी हॉलची डस्टिंग वगैरे करून घेतली, झाडू वगैरे घेतलं, फरशी वगैरे पुसली आणि याला आज खेळायला सोडलं होतं. खेळायला सोडल्यानंतर ना इतका खुश होतो ना. दुपारी मला थोडंसं बाहेर जायचं होतं. बाहेर कुठं जायचं होतं हे मी तुम्हाला दाखवतेच. अजिंक्य घरी नसतो त्यामुळे मला माझ्या भावासोबतच जावं लागतं. जाताना पहिलं गणपती बाप्पाचे छानपैकी दर्शन घेतलं. मग मी आले होते कॉस्मेटिकच्या शॉप मध्ये. मला इथेच यायचं होतं, त्यासाठी भैयाला बोलवून घेतलं होतं. आज मी हेअर ड्रायर आणि कर्ल्स मशीन घेतली होती, त्यामुळे मी जाम खुश होते. सध्या ना क्लास बंद आहे आणि मला प्रॅक्टिस करायला मशनी सुद्धा नव्हत्या, त्यामुळे मी आज मशनी घ्यायचं मनावरच घेतलं होतं. घरी आल्यानंतर जेव्हा मी हे पाहिलं ना, तेव्हा मला इतका जाम धक्का बसला. मी माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदाच घोरपड पाहिली होती. सगळेजण असं बोलतात की घोरपड हा प्राणी खूप डेंजर आहे आणि ही घोरपड त्यांचा पाळीव प्राणी आहे. मला हे ऐकल्यानंतर तर अजूनच जाम धक्का बसला होता. तुम्ही कधी समक्ष पाहिली आहे का घोरपड? मला हे कमेंट करून नक्की सांगा. आज रात्री आमची ते भंडारा होता म्हणून तिकडेच जेवायला गेलो होतो. मेनू मध्ये माझं फेवरेट होतं ते म्हणजे सारलापशी भात. मला सारलापशी भात हा प्रकार खूप जास्त आवडतो. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.